जिवंत विहीर. आयुष्यात नकळत कधीकधी अशा गोष्टी घडून जातात की ज्या गोष्टीचं आपण स्पष्टीकरण किंवा पुरावा देऊ शकत नाही. त्या गोष्टी आपल्या आयुष्यावर मोठी छाप उठवून जातात. अशी छाप जी आयुष्याच्या शेवटपर्यंत पुसू शकत नाही. ती गोष्ट, ती वेळ मी कधीच विसरू शकत नाही. मी नुकताच 10वीची परीक्षा देऊन मोकळा झालो होतो. मुंबईत असलो तरी दिवसभर उनाडक्या करणे, केबल चित्रपट बघणे, टीव्ही गेम खेळणे आणि झोपा काढणे हीच माझी कामे. आई घरातील काम सांगून सांगून कंटाळायची, पण मी ऐकली तर ना. 10वीच्या परीक्षेच्या मोठ्या सुट्टीनंतर माझे घरात राहणे घरातल्या सर्वांना असह्य झालं असावे, म्हणून मला गावी पाठवण्याचा अवघड निर्णय घेण्यात आला. अवघडच, कारण मी घरात लहान मुलगा असल्यामुळे सर्वांचा लाडका होतो. मी घरात नसलो तरी घरात कुणाला करमायचं नाही. मला गावी पाठवायचं ठरलंच त्याप्रमाणे बाबा मला सोडायला गावी आले. माझं गाव म्हणजे स्वर्ग, जणू सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावरचं झाडांच्या काळ्या मातीतलं वासातलं सुंदर गाव. गावी पण माझे जास्त लाड व्हायचे. गावी आजी, काका, काकी आणि काकाचा मुलगा अभिदादा. आता मी आलो होतो. बाबा मला गावी सोडून बाबा निघून गेले. गावी आल्यावर माझं वेळापत्रकच बदललं. मुंबईत सकाळी 10ला उठायचो तर गावी सकाळी 5:30ला उठायला लागायचं. मुंबईत काही काम करायचे नाही, पण इथं उठल्यापासून कामच सुरू. मुंबईत रात्री 12 नंतर झोपायचो, पण गावी संध्याकाळी 7लाच झोपायचो. पाणी भरणे, शेतातली कामे, वैरण आणणे, गुरांना रानात फिरवणे ही कामं अभिदादासोबत चालू असायची. तसा मी खूप आळशी होतो, पण काकाच्या भीतीमुळे सगळी कामं मी अभिदादासोबत जमेल तशी करायचो आणि आमच्या वाड्यातल्या मुलांशी खेळायचो. गावाचे दिवस लवकर संपतच नसायचं. शहरात रात्र कधी व्हायची कळायचंच नाही. आईबाबा किती चांगले आहेत हे मला आता चांगलंच कळत होतं. त्यांची खूप आठवण पण यायची. तेव्हा अभिदादाच्या किंवा काकांच्या मोबाईलवरून आई-बाबांशी बोलताना डोळ्यातून अश्रू व्हायचे. काका पण वाईट नव्हतेच, कारण त्यांच्यामुळे आता काम करायची आवड आणि चांगल्या सवयी लागल्या होत्या. मला येऊन महिना झाला होता आणि गावचं वातावरण पण आवडायला लागलं होतं. मी खूप बदललो होतो. रानात काम करून भाकरी, चटणी, दही भात खायची मजा कळली होती. काम करून थकल्यानंतर येणारी झोप कळली होती. दिवस असे चालले होते. एकदा अभिदादाचे मित्र सुनील, संजय, विवेक आणि आम्ही दुपारच्या जेवल्यानंतर गप्पा मारत बसलो होतो आणि निघाला विषय भूताचा. मी त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत होतो. ज्या गोष्टीवर माझा ते मात्र विश्वास नव्हता असा विषय निघाला होता. मित्राच्या बोलण्यावरून ती गोष्ट मला कळाली. आमच्या गावात एक विहीर आहे पाटलांची. नवऱ्याशी भांडून एका बाईने त्या विहिरीत आपल्या 2 महिन्याच्या बाळासह जीव दिला. 3 दिवसांनी गावकऱ्यांना उग्र वासामुळे कळलं की त्या विहिरीत कोणतरी मेलंय. पोलिसांना कळवण्यात आलं. तिचे प्रेत विहिरीतून क्रेनने बाहेर काढण्यात आले. तिचं प्रेत पांढरं शुभ्र पडलं होतं. अर्ध शरीर माशांनी खाल्लं होतं. डोळे नव्हतेच, पण सर्वात भयानक गोष्ट ही होती, तिने लहान 2 महिन्याच्या बाळाला काखेत ठेवून उडी मारली होती. ते बाळ अर्ध शरीरात तसंच तिच्या काखेतच होतं. तिच्या बोटांनी त्याला घट्ट पकडलं होतं. तिच्यावर अंतिम संस्कार झाले. विहीर साफ करण्यात आली, पण रात्री 2 नंतर तिथे वेगवेगळे ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. विहिरीच्या वाटेने जाणारी काही माणसं हृदयाच्या झटक्याने मरू लागली, तर काही माणसं वेडी झाली. विहिरीवरची वाट बंद करण्यात आली. गावात पूजापाठ, बकरा बळी सर्व उपाय झाले, पण विहिरीचं रहस्य उघडेनाच. दर अमावास्येला रात्री ती बाई त्या विहिरीत उडी मारते असं अभिदादाच्या मित्रांचं बोलणं होतं. आता त्या विहिरीवर कुणीच फिरकत नाही. विहिरीचा मालक आणि विहिरीच्या आजूबाजूला शेती असलेला शेतकरी पण नाही. सर्व ऐकून घेतल्यावर मी बोललो, असं काही नसतं रे. सुनील बोलला, तुला कसं ठाऊक? नंतर मी बोललो, तुम्ही स्वतःला बाईला पाहिलंय का? सर्वांनी माना नकारार्थी हलवल्या. सुनील बोलला, अरे मग ती माणसं हृदयाच्या झटक्याने मेली कशी, वेडी झाली कशी? मी बोललो, अरे माणसाला भास होतात. भासामुळे भीती वाटते आणि त्या भीतीमुळेच त्यांना हृदयाचा झटका किंवा मानसिक आजार झाला असेल. कुणाला माझं बोलणं पटलंच नाही. मी एका बाजूला आणि सगळे एका बाजूला झाले. मी आव्हान दिलं की 3 दिवसानंतर अमावस्या येते. मी तिथे जाणारच आणि तुम्हाला चुकीचं ठरवणार. सर्वांनी मला सांगितलं, असं करू नको. अमावस्येचा दिवस आला. संध्याकाळपर्यंतच घरातली कामं आटपून मी घराच्या अंगणात बसलो होतो. आजीला पाहिलं, ती पूर्ण घराला दही भाताचं रिंगण घालत होती. मी बोललो, आजी काय करतेस? आजी बोलली, अरे आज अमावस्या, भूत बाहेर पडतात. कुठल्या भूताची वाईट नजर आपल्या घरी पडू नये म्हणून रिंगण घालते. मी बोललो, आजी भूत असतात तरी का गं? आजी बोलली, असतात बाळा, पण ह्या लाईटी आल्यापासून कमी झाली आहेत.
तू आता कुठं लांब जाऊ नको, घरात टी व्ही बघत बस. मी बोललो, हो. आजी गेली आणि अभिदादा आला. अभिदादा बोलला, आपण दोघं जाऊ. नंतरून मी बोललो, खरं ना? तुला भीती वाटत असेल तर राहू दे. अभिदादा, भीती वाटते, पण चल बघू गावातील लोक खरं बोलतात का खोटं. रात्री 12 नंतर आम्ही घरातल्यांच्या नजरा चुकून मोटारसायकलवरून त्या विहिरीजवळ गेलो. विहीर खूपच शांत वाटत होती, पण थंड हवेमुळे हलणाऱ्या झाडांची कुजबूज चालू होती. रातकिडे आणि विहिरीतून पाण्याबाहेर आलेल्या बेडकांच्या आवाजाने त्या शांततेत वेगळं वातावरण निर्माण केलं होतं. विहीर पूर्ण भरली नव्हती, विहिरीत पूर्ण शेवाळ पसरली होती, पण तरी विहीर स्वच्छ होती. चांदण्यांच्या प्रकाशात विहिरीतलं पाणी विहिऱ्यांसारखं चमकत होतं. विहीर वेगळीच होती. विहिरीच्या भोवती वाळूचं रिंगण होतं. त्यानंतर आंबे, जांभूळ, नारळाच्या झाडांनी त्या वाळूच्या रिंगाला कुंपणच बनवलं होतं आणि त्याच्या बाजूला ऊस असलेली रान होती. खरंच कुणालाही आवडेल अशा सुंदर जागेला लोकांनी भुताचं नाव लावून वाळीत टाकलं होतं. आम्ही दोघं तिथे शेकोटी करून गप्पा मारत बसलो. मी खूप टिंगल करत होतो. गावकऱ्यांनी इतक्या सुंदर जागेला नाव ठेवत होते म्हणून. अभिदादा भिला असला तरी चेहऱ्यावर दाखवत नव्हता. तितक्यात बाजूच्या ऊसाच्या रानातून आवाज आला. अभिदादा लगेच उठून उभा राहिला. मी बोललो, अरे रानडुक्कर असेल किंवा साप उंदीर असेल. अभिदादा बोलला, 1:30 वाजला, जाऊया घरी. मी बोललो नंतरून, थांब अजून अर्धा तास मग बघू. अभिदादाची इच्छा नसताना तो बसला परत. 1:45 वाजले. परत आवाज आला. आत्ता मी ओरडलो, कोण आहे तिथे? श्श्श, घाबरू नकोस. अभिदादा, आपण बघू तिथे काय आहे ते. तिथे गेल्यावर अभिदादा सावरला. ते सश्याचं पिल्लू होतं. त्याला तसंच उचलून आम्ही परत शेकोटीजवळ आलो. त्याच्यासोबत खेळायला लागलो. अभिदादा बोलला, मी झोपतो जरा. बरं झोप, मी बाई आल्यावर उठवतो तुला. 2 वाजले. त्या विहिरीवरच्या वातावरणाची जादू वाटत होती मला, पण झोप यायला लागली. मी त्या सश्याच्या पिल्लाला रानात सोडत होतो तेव्हाच माझ्या खांद्यावर थंड हात पडला. मी दचकलो. आयुष्यात पहिल्यांदा भीतीची जाणीव झाली. मागे फिरतोय तर कोणीच नव्हतं आणि अभिदादा झोपला होता. मला भास झाला असावा. परत त्या सश्याला सोडायला खाली बसलो. तोच माझ्या मागील बाजूच्या शेतातून कोणतरी पळत असल्याची चाहूल झाली. आता मात्र भीतीला सुरुवात झाली. हात पाय थरथर कापू लागले. मी ती चाहूल बघण्याचा प्रयत्न करतोय तोवर विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज झाला. आता तर माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. मी अभिदादाला उठवलं. अभिदादा उठ, 2 वाजले, जाऊया घरी. अभिदादा झोपेतच उठला आणि आम्ही मोटारसायकलवरून घरी आलो. घरी येऊन दादा झोपला. मी पण अंथरुणात शिरून झोपायचा प्रयत्न करू लागलो. चादर अंगाशी घट्ट बांधली होती. भीतीमुळे अंग, चादर, कपडे घामाने भिजून गेले होते. कारण आयुष्यात पहिल्यांदा भयानक भास झाला होता. जेव्हा विहिरीत काही पडल्याचा आवाज झाला तेव्हा मी विहिरीकडे पाहिलं. विहिरीतून पाणी उडून बाहेर पडलं. पण जसं मी विहिरीजवळ जाऊन विहीर पाहिली तर ती एकदम शांत होती. विहिरीबाहेरचे पाण्याचे शिंतोडे पण नव्हते. माझ्या मनात प्रश्नांनी घर केलं होतं. मी खूप घाबरलेलो होतो, कारण आयुष्यात पहिल्यांदा त्या नकारात्मक ऊर्जेशी माझा सामना झाला होता. अभिदादा झोपला होता. माझ्या खांद्यावर त्या बाईचाच हात होता. तो एकदम थंड आणि ओला होता. शिवाय तिच्या हातातल्या बांगड्या माझ्या खांद्याला जाणवल्या होत्या. शांत उभा असलेला ते ऊसाचं शेत अचानक आवाज करू लागलं होतं. ती धावत जाणारी चाहूल त्या बाईचीच होती, कारण तिचे पैंजण वाजत होते आणि हातातलं बाळ रडत होतं. विहिरीत काहीतरी पडलं नसेल तर मग ते पाणी उडताना स्पष्ट दिसलं होतं. पण जवळ गेल्यावर विहिरीतलं पाणी शांत होतं आणि दूरवरून मला दिसलेल्या उडलेल्या पाण्याचा एक पण शिंतोडा तिथे नव्हता. ती मला दिसली नव्हती आणि तीच असणं मला चांगलंच जाणवलं होतं. माणूस मेल्यानंतर येणारा उग्र वास मला विहिरीजवळ आला होता. मी कोणालाही ही गोष्ट सांगू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनी मला विचारलं,
ती होती का? मी बोललो, नाही रे, तो फक्त आपला बास असतो, तिथे कोणी नव्हतं. नंतर 2 दिवसांनी मी ज्या बाईने आत्महत्या केली तिची माहिती काढून तिच्या घरी मी गेलो. ती एका झोपडीत राहते. तिथे गेलो तर कुणीच नव्हतं. त्या घराच्या बाजूने एक आजी होती. कोण रे तू? मी बोललो, मी गावातलाच आहे, शहराकडे राहतो, पोलीस दादांचा नातू. आजीबाई बोलली, बरं, मग इथं कशाला आला होतास? मी बोललो, नंदाताई इथंच राहतात का? आजी बोलली, इथंच होती. नाव घेऊ नको त्या लावसटणीचं. स्वतः विहिरीत उडी मारून मेली आणि नातवाला बी खाल्लं माझ्या आणि पोराला बी मारलं माझ्या. मी बोललो, काय झालं होतं? आजीबाई बोलल्या, माझा लेक बेवडा होता, घरी तमाशा करायचा पिऊन, बापावरचं गेला होता. पण मी त्याच्या बापाला सहन केलं ना, मग हिला काय धाड भरली होती? माझ्या नातवाला घेऊन विहिरीत उडी मारली लावसटणीनं. त्याचं विहिरीत माझं पोरगं बुडून मेलं. मी बोल, ते कसं काय? आजीबाई, ती आणि माझा नातू मेल्यावर माझ्या लेकानं दारू सोडली. नंतर ते चांगलं कामाला लागलं. पण एक दिवस तो मोऱ्याच्या पिस्ट्यानं सांगितलं, तुमचं पोरगं आमच्या बरं त्या विहिरीत पोवत होतं आणि गाळ्यात पाय अडकून मेलं. माझं पोरगं बुडून मरूच शकत नाही. ते पाहुण्यात हुशार होतं. एकला नदीला पूर आला होता तेव्हा आमच्या मोती कुत्र्याला गाळातनं काढून वाचवलं होतं. आजीबाईचं बोलणं ऐकून मी निघून आलो. पण मला एक कळलं नाही, जर त्रास देणारा नवरा मेला असेल तर मग तिची आत्मा का भटकत असेल? खूप माहिती काढल्यावर कळलं की जेव्हा नंदाताईंचे अंतिम संस्कार झाले तेव्हा त्या लहान बाळाला वेगळ्या ठिकाणी पुरण्यात आलं. मला वाटतंय त्या मुलासाठीच नंदाताईंची आत्मा फिरत असावी. काही दिवसांनी मी घरी मुंबईला आलो. पण मला त्या जिवंत विहिरीची स्वप्न पडतात. असं वाटतं मी त्या विहिरीत पडलोय आणि बिना डोळ्याच्या पांढऱ्या पडलेल्या अर्धवट माशांनी खाल्लेल्या अवस्थेत नंदाताई तशाच बाळाला काखेत घेऊन माझ्यासमोर उभ्या आहेत आणि मला जाग आल्यावर पूर्ण अंग भिजलेलं असायचं. हीच गोष्ट माझ्या आयुष्यावर छाप टाकून गेली. जर सकारात्मक ऊर्जा या निसर्गात असू शकते तर नकारात्मक ऊर्जा असणारच या निसर्गात. मी आज 27 वर्षांचा झालोय, पण आज पण त्या विहिरीजवळ जायला घाबरतो. ते असं सत्य आहे जे कुणाला खरं वाटणारच नाही. लोकांनी आता विहीर बुजवली, विहिरीजवळची झाडं मोडली, विहिरीच्या बाजूची वाट मोकळी केली. विहिरीजवळ शेती असलेल्या लोकांनी तिथे LED दिवे लावले, तरी पण ती विहीर जिवंतच आहे, जी नंदाताईंच्या गुपित लपवायला नंदाताईंना मदत करते.